नमस्कार मुलांनो. या स्लाईडमध्ये तुम्हाला अ गट आणि ब गट दिसत आहे. या दोन गटांमध्ये पहिलं वाक्य आहे चंद्राचा अस्त झाला आणि ब गटात वाक्य आहे चंद्रास्त झाला. दुसरं वाक्य आहे आई मला पुरण घातलेली पोळी दे आणि आई मला पुरणपोळी दे. तिसरं वाक्य आहे प्रत्येक दारात तोरणे बांधली आणि दारोदारी तोरणे बांधली. आपण याच्यामध्ये पाहतो की या तीनही वाक्यामध्ये तुम्हाला अधोरेखित केलेली चंद्राचा अस्त, चंद्रास्त, पुरण घातलेली पोळी म्हणजेच पुरणपोळी, प्रत्येक दारात म्हणजे दारोदारी असे आपण शब्द जे आहेत ते दोन किंवा तीन शब्द जे आहेत ते आपण एकत्र केलेले आहेत आणि त्याचा एकच शब्द तयार केलेला आहे. आता याला काय म्हणतात? याला म्हणतात समास. बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. अशा शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. शब्दाच्या या एकत्रीकरणानं जो जोडशब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असे म्हणतो. म्हणजे सामासिक शब्द कुठला आहे बरं? तर तो आहे अधोरेखित केलेला दिसतोय तुम्हाला इथे हिरव्या रंगामध्ये. चंद्रास्त, दारोदारी, पुरणपोळी हे सामासिक शब्द आहे. म्हणजे जे शब्द आपण काही शब्द एकत्र करून बोलण्याच्या ओघामध्ये शब्दांचं एकत्रीकरण करून जो शब्द बनवला त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो आणि एकत्रीकरणाला आपण समास असं म्हणतो. तर तुम्हाला समास म्हणजे काय हे आता समजलं असेलच. आता समासाचा विग्रह कसा करायचा? विग्रह म्हणजे काय? समासाची फोड. तर सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करावी लागते किंवा आपण त्याची फोड करतो. त्या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. जसे आपण चंद्रास्त म्हणजेच चंद्राचा अस्त, दारोदारी म्हणजे प्रत्येक दारी, पुरण घातलेली पोळी म्हणजे पुरणपोळी हे त्याचे विग्रह आहेत. म्हणजे सामासिक शब्द आहे चंद्रास्त, दारोदारी, पुरणपोळी आणि विग्रह असा आहे चंद्राचा अस्त, प्रत्येक दारात आणि पुरण घातलेली पोळी. आता आपण पाहतो आहे की समासामध्ये कमीत कमी दोन शब्द असतात, दोन शब्द दिलेले असतात. समासातील या शब्दाला पद असं म्हणतात. दोन शब्द, पहिलं पद आणि दुसरं पद. दोन पदांपैकी कोणतं पद महत्त्वाचं आहे यानुसार समासाचे 4 प्रकार पडतात. जे पद महत्त्वाचं नसतं त्याला गौण पद म्हणजेच कमीत महत्त्वाचं पद असं म्हणतात आणि जे पद महत्त्वाचं असतं त्याला प्रधान पद असं नाव दिलेलं आहे. म्हणजे महत्त्वाचं पद म्हणजे काय? शब्द. दोन शब्द, पहिला शब्द महत्त्वाचा का दुसरा शब्द महत्त्वाचा, दोन्ही शब्द महत्त्वाचे का दोन्हीही शब्द महत्त्वाचे नाही, याच्यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. व अजून एक समासाचा प्रकार आहे तो मी तुम्हाला नंतर याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता इथे पद म्हणजे शब्द, पहिलं पद म्हणजे पहिला शब्द आणि दुसरा शब्द आणि त्याला कुठलं नाव दिलेलं आहे याला आपण समास कोणता आहे हे पाहणार आहोत. प्रधान आणि गौण. प्रधान म्हणजे महत्त्वाचं पद, गौण म्हणजे जे महत्त्वाचं नाही असं पद. तर पहिलं पद जेव्हा महत्त्वाचं असतं तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. दुसरं पद महत्त्वाचं असेल म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं नाही व दुसरं पद महत्त्वाचं आहे अशा समासाला तत्पुरुष समास म्हणतात. जेव्हा दोन्ही पदे महत्त्वाची असतात म्हणजे दोन्हीही शब्द महत्त्वाचे असतात तेव्हा त्याला द्वंद्व समास म्हणतात व दोन्ही पदे जेव्हा महत्त्वाची नसतात तेव्हा त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. आपण या भागामध्ये 2 समास शिकणार आहोत. ते म्हणजे अव्ययीभाव समास आणि द्वंद्व समास. हे आपल्याला आपल्या पाठामध्ये म्हणजे आपल्या भागामध्ये व्याकरणाच्या भागात दिलेले असे भाग आहेत. तर आपण अव्ययीभाव समास आणि द्वंद्व समासाची माहिती घेणार आहोत. आता अव्ययीभाव समास म्हणजे काय?
तर प्रधान पद म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं आहे व दुसरं पद जे आहे ते महत्त्वाचं नसलेलं पद होय. म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं आहे आणि दुसरं पद महत्त्वाचं नाही, यालाच आपण अव्ययीभाव समास असं म्हणतो. म्हणजे ज्या समासामध्ये पहिलं पद प्रधान म्हणजे महत्त्वाचं असतं त्या समासाला अव्ययीभाव समास असे म्हणतात. जसे अव्ययीभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं. हे ओळखताना सोपं आहे बघा खूपच. आ, यथा, प्रति, बे, दर, बर, हर, गैर यापासून सुरू होणारे शब्द म्हणजेच अव्ययीभाव समास. तसेच काही शब्द असे असतात की ज्याची वारंवार पुनरावृत्ती होते, अशा शब्दांना अव्ययीभाव समास असं म्हणतात. जसे इथे मी तुम्हाला दिलेला आहे बघा. आपासून सुरू होणारे शब्द आजन्म, आमरण. यथापासून सुरू होणारे शब्द यथाशक्ती, यथाप्रती. प्रतिपासून सुरू होणारे शब्द प्रतिदिन, प्रतिवर्ष. बेपासून सुरू होणारे शब्द बेशक, बेहद, बेमालूम, बेमिसाल. गैरपासून सुरू होणारे शब्द गैरसमज, गैरव्यवहार, गैरशिस्त, गैरहजर. हे सगळे शब्द महत्त्वाचे असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये आ, यथा, प्रति, बे, गैर, दर, हर. दर म्हणजे दरवर्षी, दर साल. हर म्हणजे हर दिन, हर घडी. अशा प्रकारे पहिला शब्द महत्त्वाचा आहे. आता तुम्ही म्हणाल पहिला शब्द कसा महत्त्वाचा आहे, तर इथे आ म्हणजे काय, तर आ म्हणजे जन्मापासून. जन्माला महत्त्व नाही आहे, जन्मापासूनला महत्त्व आहे. आमरण म्हणजे काय, मरणापर्यंत. मरणाला महत्त्व नाही, मरणापर्यंतला महत्त्व आहे. त्याच्यानंतर प्रतिदिन याचा अर्थ प्रति म्हणजे प्रत्येक, प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्ष. गैर, गैर म्हणजे जे योग्य नाही असं, म्हणजे समजाला महत्त्व नाही आहे. जो अयोग्य समज आहे, अयोग्य व्यवहार आहे, अयोग्य शिस्त आहे, त्याला आपण गैर असं म्हणतो. म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं आहे. याच्यासाठी तुम्हाला आ, यथा, प्रति, बे, गैर, दर, बर, हर या शब्दांचा वापर करायचा आहे. जेणेकरून तुम्ही हे शब्द ह्या शब्दांचा वापर लक्षात ठेवले तर तुम्हाला अव्ययीभाव समास एकदम सोप्या पद्धतीने ओळखता येतो. आता बघा, अव्ययीभाव समासाचे अजूनही प्रकार आहेत जे मी तुम्हाला सांगितले आहे. जसे घरोघरी म्हणजे प्रत्येक घरात, पाणोपाणी म्हणजे प्रत्येक पानात, गावोगावी म्हणजे प्रत्येक गावातील किंवा प्रत्येक गावात, गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्लीत, रस्तोरस्ती म्हणजे प्रत्येक रस्त्यात, दारोदारी म्हणजे प्रत्येक दारात. वरील सर्व वाक्य जी आहेत ही अव्ययीभाव समासाची वाक्य आहेत. म्हणजे आ, यथा, प्रति, बे, दर, गर, हर ही यापासून सुरू होणारे शब्द आणि जसे घरोघरी, पाणोपाणी, गावोगावी, गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, दारोदारी ही सर्व अव्ययीभाव समासाची उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे बघा वाक्य दिलेले आहे. आमरण म्हणजेच मर्यापर्यंत क्रांतिकारकांनी आमरण कष्ट सोचलेली आहेत. यथाशक्ती म्हणजे सक्तीप्रमाणे. त्या जागी गावोगावी वाचनालयात, गावोगावी म्हणजे प्रत्येक जागी क्रांतिकारकांनी आमरण कष्ट सोसले. आमरण म्हणजे मरणापर्यंत कष्ट सोसले. ही सर्व अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. पुढील ह्याच्यामध्ये तुम्हाला मी थोडंसं मोठं करून दाखवणार आहे. इथे तुम्हाला नीट दिसणार नाही, तरी ही सर्व अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. पुढे आपण पाहणार आहोत द्वंद्व समास. आता द्वंद्व समास आपल्याला दिलेला आहे, तत्पुरुष समास आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये नाही. तर द्वंद्व समासात दोन्ही पदे प्रधान म्हणजे महत्त्वाचे असतात. द्वंद्व समासामध्ये विग्रह करताना आणि, व, अथवा, किंवा, वगैरे या अव्ययांनी म्हणजे या अव्ययांचा वापर केला जातो. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. ते म्हणजे इतरेतर द्वंद्व, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व.
आता इतरेतर द्वंद्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही म्हणजे कसा ओळखायचा, वैकल्पिक द्वंद्व कसा ओळखायचा, समाहार द्वंद्व कसा ओळखायचा, हे आपण शिकायचं आहे. इतरेतर द्वंद्वामध्ये भले इतरेतर द्वंद्व असो, वैकल्पिक द्वंद्व असो, समाहार द्वंद्व असो, यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. विग्रह करताना आणि व या उभयन्वयी अव्ययांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आई वडील, यामध्ये आई आणि वडील, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन, आजी आजोबा, आजी आणि आजोबा, आणि किंवा व या शब्दाचा वापर केलेला आहे. या समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे महत्त्वाची असतात. त्यामुळेच आपण बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन, हरिहर, हरी आणि हर, विटी दांडू, विटी आणि दांडू, अशा पद्धतीने आणि या शब्दाचा वापर करून जे दोन शब्द एकत्र जोडले जातात त्याला इतरेतर द्वंद्व असे म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे द्वंद्व समासातला तो आहे वैकल्पिक द्वंद्व. इतरेतर द्वंद्वासारखी यातही दोन्ही पदे महत्त्वाची असतात. विग्रह करताना वा, किंवा, अथवा अशा उभयन्वयी अव्ययांचा वापर होतो. आपण अधिकतर इथे किंवा हा शब्द वापरतो. इतरेतर द्वंद्वामध्ये आणि वैकल्पिक द्वंद्वामध्ये किंवा किंवा अथवा या दोन अव्ययांचा आपण वापर करतो. उदाहरणार्थ खरे खोटे, खरे किंवा खोटे, यात विशेषतः विरुद्ध अर्थाच्या शब्दांच्या जोड्या असतात असे आपल्याला दिसून येते. आता पहा बरं, ह्याची उदाहरणं काय आहेत. जसं बरे वाईट, बरं आणि वाईट ही दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. बरे किंवा वाईट होऊ शकतं. धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म होऊ शकतो, म्हणून आपण त्याला धर्माधर्म असं म्हणतो. न्याय, न्याय, न्याय किंवा अन्याय, एकतर न्याय असू शकतो किंवा अन्याय असू शकतो. दीड, दोन, दीड किंवा दोन. रात्रंदिवस, रात्र किंवा दिवस. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. खरे खोटे, खरे किंवा खोटे, अशा पद्धतीने किंवा या शब्दाचा वापर करून आपण काय करू शकतो, वैकल्पिक द्वंद्वाची उदाहरणं पाहू शकतो. आणि जेणेकरून तुम्हाला वैकल्पिक द्वंद्व शोधणं खूप सोपं जातं. समाहार द्वंद्व. या द्वंद्व समासामध्ये तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व. यातही इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व यासारखी दोन्ही पदे महत्त्वाची असतात. त्याच प्रकारच्या इतर पदांचा समावेश समाहार द्वंद्वामध्ये केला जातो. उदाहरणार्थ भाजीपाला. भाजीपाला म्हणजे काय, भाजीपाला वगैरे. जिथे आपण वगैरे शब्दाचा वापर करतो, येथे वगैरे या शब्दाचा समावेश केलेला आहे. जिथे आपण वगैरे शब्दाचा वापर करतो तिथे समाहार द्वंद्व आहे असं आपण समजावे. उदाहरणार्थ बघा, चहा पाणी. आपण काय म्हणतो, चहा पाणी झालं आहे का तुमचं, म्हणजे चहा आणि पाणी असं नाही होत की चहा पाणी वगैरे. कामधंदा आहे का तुम्हाला, म्हणजे काम आणि धंदा दोन्ही असतं का, म्हणजे कामधंदा वगैरे. भाजीपाला वगैरे, शेतीवाडी वगैरे, पाऊस पाणी वगैरे, मीठ भाकर वगैरे, पान सुपारी वगैरे, कपडा लत्ता वगैरे, पालापाचोळा वगैरे. जिथे वगैरे या शब्दाचा वापर केला जातो, उभयन्वयी अव्ययाचा वापर केला जातो, तिथे समाहार द्वंद्व असते. म्हणजेच आपण पाहतो आहे की इतरेतर द्वंद्वामध्ये आणि या उभयन्वयी अव्ययाचा वापर होतो. वैकल्पिक द्वंद्वामध्ये किंवा या उभयन्वयी अव्ययाचा वापर होतो आणि समाहार द्वंद्वामध्ये वगैरे या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. अजून एक महत्त्वाचा समास जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता तो आहे द्विगु समास. आता द्विगु समासामध्ये अंकांचा वापर केला जातो. मुख्यतः ह्याच्यामध्ये अंक असतात. काही शब्दांमध्ये म्हणजे सुरुवातीच्या शब्दांमध्ये अंक दडलेले असतात. उदाहरणार्थ बघा, पंचारती. पंचारती म्हणजे काय, 5 आरत्यांचा समूह. चौकोन म्हणजे काय, 4 कोणांचा समूह. त्रिदेव म्हणजे काय, 3 देवांचा समूह.
अशा पद्धतीने आपण काय करतो आहोत की द्विगु समास लिहितो आहोत. बघा इथे षटकोण 6 कोणांचा समूह, पंधरवडा 15 दिवसांचा समूह, आठवडा 8 दिवसांचा समूह, पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह, पंचवटी 5 वडांचा समूह, द्विदल 2 दलांचा समूह, अष्टांग 8 अंगांचा समूह. म्हणजे आपण काय पाहतो आहोत की याच्यामध्ये आपल्याला की समूह दिसून येत आहे आणि काही अंक दिसून येत आहेत. जसं षटकोन, आठवडा, पंचवटी, अष्टांग, नवमी, नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. तर इथे चतुर्दशी, चतुर्थी ही सर्व काय आहे, ही द्विगु समासाची उदाहरणे आहेत आणि याला आपण समूह म्हणून संबोधित करू शकतो. आज आपण समास म्हणजे काय, समासाचा विग्रह आणि सामासिक शब्द म्हणजे काय हे शिकलो आणि त्याच्यामध्ये आपण कोणकोणते समास आपल्याला आहेत ते म्हणजे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये आ, यथा, प्रति, वे, दर, गैर, हर, बर ह्या शब्दांचा वापर केला जातो. त्यानंतर प्रत्येक पानात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक रस्त्यात अशा पद्धतीने गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, पानोपानी या शब्दांचा समावेशसुद्धा अव्ययीभाव समासामध्येच होतो. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की द्वंद्व समास. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व. इतरेतर द्वंद्वमध्ये आणि या उभयन्वयी अव्ययाचा वापर केला जातो. वैकल्पिक द्वंद्वामध्ये किंवा या उभयान्वयी समासाचा वापर केला, उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो व समाहार द्वंद्वामध्ये वगैरे या उभयन्वयी अव्ययाचा वापर होतो. आणि शेवटी आपण पाहिला आहे तो द्विगु समास. द्विगु समासामध्ये आपण पाहतो की द्विगु समासामध्ये आपण काय पाहत आहोत की इथे अंकांचा वापर केला जातो आणि म्हणूनच ह्याला द्विगु समास असे म्हणतात. तर आज आपण पाहिले आहे की आपल्याला कोणकोणते समास महत्त्वाचे आहेत आणि त्या समासाचा आपण आज अभ्यास केलेला तुम्हाला आपण पाहिलेलाच आहे. तर तुम्ही हे सर्व समास व्यवस्थित पद्धतीने लिहून काढायचे आहेत. आणि आपण पाहतो आहे की परत एकदा मी तुम्हाला दाखवत आहे की प्रधान पद महत्त्वाचं व गौण पद म्हणजे महत्त्वाचं नसलेलं पद जिथे असतं, म्हणजे 2 शब्द जिथे असतात त्यालाच आपण काय म्हणत असतो, समास असं म्हणतो. आणि आपण वेगवेगळ्या समासांची इथे माहिती घेतलेलीच आहे. तर तुम्हाला हे सर्व समास तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि हे सगळे समास तुम्ही तुमच्या वहीत लिहून त्याची उदाहरणंसुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. कोणकोणते समास तुम्हाला आहेत तर ह्याच्यामधील अव्ययीभाव समास, द्वंद्व समास व ह्याच्यामध्ये या चौकटीमध्ये न दिलेला द्विगु समास. या द्वंद्व समासामध्ये 3 समास आहेत, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि द्विगु समास व अव्ययीभाव समास. या सर्वांची उदाहरणं तुम्हाला लक्षात आलेलीच असतील, ती तुम्ही व्यवस्थितपणे लिहून आपल्या वहीमध्ये काढायची आहेत. धन्यवाद.